मॉर्निंग सगळ्यांना. नमस्कार. मी अनामिका, गृहिणी दर्पणमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे. तर गणपती बाप्पा जाणार तर मनाला खूप दुःख होतंय तसं तर, पण निरोप हा द्यायलाच हवा आता. तर आज त्यांच्यासाठी मी स्पेशल थाळी बनवणार आहे. बघा थाळीमध्ये काय काय आहे तर पुरी भाजी, छोले असं आहे काय काय. बरं दाखवेल तुम्हाला मी काय आहे बनवणार आहे ते. चला तर मग बनवूया आपण किचन मध्ये थाळी. आज गौरी गणपतीसाठी स्पेशल थाळी बनवायसाठी माझ्याकडे मेनू आहे जिरा राईस, छोले, श्रीखंड, पुरी आणि उकडीचे मोदक आहेत. बाप्पांना ज्या दिवशी निरोप द्यायचा असतो त्याच दिवशी मी उकडीचे मोदक करते. ऐन वेळेला जमत नाही, त्यामुळं मी शेवटच्या दिवशी मोदक करते. तर छोले मी इकडं गरम मसाला आणि थोडंसं त्याच्यामध्ये एक चहाची पत्तीचं हे टाकलं, पुरचुंडी ठेवली होती, ते टाकून छोले उकडवून घेतलेत. बघा आता पीठ मळून घ्यायचं आहे मला पुरीसाठी. तर पुरीसाठी पीठ मळताना घट्ट मळायचं. त्यामध्ये थोडासा रवा घातला आहे आणि मीठ घालून पीठ छान घट्ट मळून ठेवलं. म्हणजे मग आपल्याला 1 तासानंतर ते पीठ थोडं मऊ होतं, त्याच्यामुळे थोडं आधीच आपण ते घट्ट मळायचं. तसेच मी इकडं जे जिरा राईस करायचा होता त्यासाठी अर्धा तास तांदूळ बासमती राईस भिजवून ठेवला आहे. बघा आणि हे आपलं सारण पण करून ठेवलं आहे मोदकांचं. रात्रीच मी आधीच तयारी करून ठेवली होती. आपण आधी प्लॅनिंग केलं ना, मग कुठलाही पदार्थ करताना आपल्याला थोडी गडबड होत नाही आपली. तर इकडं मी छोल्यांसाठी थोडा कांदा बारीक करून घेतला आहे असा कापून, आणि थोडा ग्राइंड करून घेतला आहे, म्हणजे छोल्यांना थोडा थिकनेसपणा येतो. आणि टोमॅटोही चांगले मी ग्राइंड करून घेतलेत. एकटीला एवढं सगळं काही होत नसतं, त्यामुळं मी थोडंसं प्लॅन करते आधी काय करायचं आहे. भाज्या वगैरे करायच्या प्लॅन असल्या ना मग आपलं सगळं पटपट होतं आहे. तर वरण करायसाठी मी मूग डाळ घेतले, मूग डाळीचे वरण करणार आहे. तर त्या मूग डाळ पण भिजत घातली एक अर्धा तास, म्हणजे आपल्याला पटकन शिजते डाळ. कारण मी मडक्यामध्ये मूग डाळ करणार होते, कारण खूप चांगली टेस्ट येते मडक्यात केल्यावर. तर इकडं मी आता मसाला करून घेते. बघा छोल्यांचा, त्यासाठी कढई घेतले. कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे आणि थोडंसं तेलही घातलं आहे. तर कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये. तर माझे वडील सांगतात की कुठलाही पदार्थ करताना थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये, त्याच्यामुळं पदार्थ खूप चांगला होतो चवीला. आता ह्याच्यामध्ये मी तेजपत्ता घातला आहे, थोडीशी कोथिंबीर घातले आणि जे ग्राइंड केलेला कांदा होता तो सगळा घालून घेतला आणि तो कापून घेतलेला कांदा तोही घातला. नंतर आलं लसूणची पेस्ट घातली आणि आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत सगळं परतवून घेतलं आहे. आता कांदा भाजायला वेळ लागतो म्हटलं, इकडे आपण आता वरण करून घेऊया. तर वरण करताना मडकं ठेवलं आहे, तर मडकं लगेच गरम होत नाही, त्याला फास्ट गॅसवर ठेवलं तर तडकतं, त्यामुळे ते बारीक गॅसवर ठेवलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी तूप घातलं आहे. आम्ही तुपामध्येच करते थोडं वरण, थोडंसं तेलही घालते. मग ते वेळ लागतो त्याला मडक्याला त्या गरम व्हायला. मग इकडं मसाला पण होत होता आणि इकडं मडकंही गरम होत होतं. आता मडकं गरम झालं आहे तर चिमणी थोडासा धूर होत होता, तर मी चिमणी चालू केली. तर हिंग घातला मी. तर हिंग फोडणी वरणामध्ये घातला तर वरण छान होतं. म्हणजे सगळे मसाले, छोले मसाले, गरम मसाला असं सगळं घालून बघा छोले मी करून घेतले. तिकडं बघितले तर तिखटच संपलेलं माझं. तर मग तिखट पण काढून घेतले मी साहेबांच्याकडून, वरती ठेवलेलं बरणीमध्ये, तर ते काढून घेतलं. तर टोमॅटो घातलेत. तर तो टोमॅटो छान लालसर परतून घ्यायचे आपले मऊ होईपर्यंत. आणि इकडे मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती, ती घातली फोडणीला. आणि आता मी डाळ परतवून घेणार आहे. बघा त्याच्यामध्ये थोडी डाळ अशी परतवून घेतली की वरण असं घट्टसर पण होतं आणि छान चव येते त्याला. तर काम करत करत ज्या ज्या वस्तू आपण घेतल्यात आणि त्या वापरल्यात, आता त्या पटकन त्या ठिकाणी ठेवल्या ना की मग पसारा होत नाही किचनमध्ये. तर नेहमी ही किटल खूप उपयोगाला येते. बघा मला, मी आधी गरम पाणी करून घेते, मग डाळी वरणमध्ये घातले तर 10 मिनटात डाळ तयार होते. तर एक सांगायची टीप म्हणजे, जे आपण मडक्यावरती झाकण ठेवतो त्याच्यावरती गरम पाणी ओतायचं, म्हणजे आपलं तर डाळ जेव्हा आटेल तेव्हा डाळीमध्ये पाणी कमी होईल, तेव्हा ते आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू शकतो. असं माझ्या सासूबाई करतात, त्यांचं बघून मी शिकले. तर इकडं छोले बघा किती छान झालेत. आता छोल्यांवरती कोथिंबीर घातले मी आणि चांगलं त्याला एक 2-3 मिनटं पाणी घालायच्या अगोदर परतवून घ्यायचं. तर छोले थोडेसे ग्राइंड करून घ्यायचे होते मला मिक्सरला, मी ते विसरले, मग नंतर काढले मी ते आणि मग ग्राइंड करून घेतले, म्हणजे थिकनेसपणा येतो. हलकीशी पातळ करायची ही ग्रेव्ही, कारण नंतर ठेवल्यानंतर थिक होते ही जरा ग्रेव्ही. आत्ता जिरा राईस करायचा आहे बघा, त्यासाठी तूप घालायचं
जिरा राईस करताना पक्का तूप घालायचं आणि तेल थोडं कमी घालायचं आणि खडे मसाले तमालपत्र जे तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते घालायचे आणि जिरं थोडं जास्त घालायचं आणि चांगलं असं सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायचं. त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्यात, 2-3 हिरव्या मिरच्या होत्या, त्या चांगल्या परतवून घेतल्या. म्हणजे ना खूप छान टेस्ट येते मग अशी भाताला. तर आपण जो भिजवून तांदूळ घेतला होता मी तो घातला आहे. तो अगदी हलक्या हातानं परतवून घ्यायचा, कारण तांदूळ मोडायला द्यायचं नाही. तांदूळ मोडला की मग तो किनी असा त्याचा चुरा होतो आणि त्याचा खुला खुला भात होत नाही, चांगला लागत नाही. आता बघा मी चांगला परतवून घेऊन त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि 1-2-3 मिनटं त्याला असं बारीक गॅसवर परतवून घेतलं. आता जितका आपण तांदूळ घेतले होतं तेवढंच पाणी घ्यायचं आणि एक अर्धा लिंबू घालायच्याच याच्यामध्ये, त्यामुळं भात सुटसुटीत होतो. तर हा भात मी कुकरला झाकण फक्त लावणार आहे, शिट्टी नाही काढणार आहे. बारीक गॅसवरती त्याला शिट्टी न काढता 10 मिनटात हा भात तयार होतो, एकदम सुटसुटीत होतो. आता मोदकाची उकड करूया. मोदकाची उकड करताना जितकं आपण पीठ घेणार आहे तितकंच पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 चमचा तूप टाकायचं. त्यामुळं मग चांगली पिठाला चकाकी येते आणि पीठ छान होतं, मऊ पण होतं पीठ त्याच्यामुळं. आता बघा मी 2 वाट्या पीठ घेतलं आहे आणि 2 वाट्या पाणी घेतलं आहे आणि छान असं ढवळून घेतलं आहे. तर उकड ना बारीक गॅसवरची चांगली अशी ढवळून घ्यायची, त्याच्यामध्ये पीठ वगैरे राहिलं नाही पाहिजे, असं सगळा ओलसरपणा झाला पाहिजे. आणि एक 10 मिनटं त्याला आपण झाकून ठेवायचं, म्हणजे उकड चांगली शिजते. नंतर जास्त आपल्याला मोदक उकडायची गरज लागत नाही, आपण उकड चांगली शिजवून घेतली की. तर साहेब आमचे मला मदत करतायत बघा सॅलड बनवायला. तर त्यांना कोशिंबीरसाठी मी बारीक चिरायला सांगितलं, ते मोठं चिरत होते, बोलले की कोशिंबीर करूया आपण. मग त्यांनी मला हे एवढी मदत केली आहे. साहेब आमची खूप मदत करतात मला कधी कधी घरी असतात तेव्हा. तर घड्याळ बघा 12 वाजले, तर 1 वाजेपर्यंत येणार आहेत सगळे जेवायला. मग आता लवकर जरा घाई गडबड आहे. मी साच्यात मोदक करणार आहे, हाताने पण तुम्हाला एक का दुसरा दाखवेल मी, तर जरा गडबड आहे त्याच्यामुळं. छान मऊ पीठ मळून घ्यायचं बघा, अशी पारी करून घ्यायचं, थोडी पातळ पारी करायची. याच्यामध्ये आपण आता हे सारण घालून घेऊया. साहेब आहेत बघा मदतीला, बघतात येतात काय करायला मोदक, साच्यात करावं. प्रॅक्टिस राहिली नाही. मोदक बनवले बघा, हे साच्यात बनवलेत आणि हा मी हाताने बनवलाय आणि हे साहेबांनी बघा बनवलेत साच्याने बनवले ते त्यांनी. ते वाटतात आमचे मोदक. तर एक करंजी करते बघा मी गौरीला, उकडीची करंजी. हे मुरड करून करतात, असं पातळ असे पारी करून घ्यायचं, सारण घालायचं आणि याला बंद करायचं. प्रेस करायचं, दाबून घ्यायचं. असं प्रेस करायचं, दाबत जायचं. तर इकडं हळदीच्या पानामध्ये मी मोदक ठेवलेत बघा. हळदीची पानं काही जास्त नव्हती माझ्याकडं, जी कुंडीत होती तीच वापरलेत. थोडी तळाला घातलीत म्हणजे छान असा सुगंध येतो हळदीच्या पानांमुळं.
त्याच्यामुळे इकडे उकडायला ठेवले आहेत. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनटं ठेवायचं. 10 मिनटात चांगले उकडून होतात मोदक. मोदक बघा बघ कसे छान झाले. वास पण खूप छान येतोय ना नलो. बघा हळदीच्या पानामुळे खूप छान वास येतोय. हे बघा कलरफुल मोदक केले.